विरोध करायचा नाही आहे। धनगरांना स्पेशल अशा प्रकारचे कॅटेगरी देऊन त्यांना रिझर्वेशन द्यावं अशा प्रकारची आमची सरकारला सूचना आहे। पण सरकार आमचा अंगावरती त्यांच्या अंगावर येऊ नये म्हणून दुसऱ्यावर लोटायचं अशा प्रकारचं काम करतंय आणि हे सरकारची भूमिका चुकीची आहे। आणि हे जे सरकार आहे ते शब्दाला न जागणार आहे, खोटारडे सरकार आहे आणि ह्या खोटारड्या सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। आम्ही गुरुवारी याच्या बाबतीमध्ये संबंध जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आदिवासींचे ते सगळे कलेक्टरच्या मार्फत सरकारला निवेदन देणार आहोत। याच्या पुढचं आंदोलन हे अत्यंत तीव्र केलं जाणार आहे आणि ह्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील, शिंदे सरकारवर राहील अशा प्रकारचं त्यांना। जय जोहार। तर आजचा व्हिडिओ खास यासाठी आहे की आपण केलेले कष्ट, आपण केलेलं महामोर्चा, आपला 28 तारखेला मोठा महामोर्चा झाला नाशिकमध्ये, पूर्ण नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधव आलेले, त्यासाठी खूप मोठा असा महामोर्चा झाला। पेसा भरतीबाबतचा आपल्या पेसा भरतीत अडकलेल्या पोरांना जवळपास महिनाभर उपोषण चाललेले, त्याकडे सरकारने लक्ष नाही दिलं। त्यासाठी JP गावी साहेब, भास्कर गावी साहेब, चिंतामण गावी साहेब यांनी या 3 संघर्ष योद्ध्यांनी जवळपास आठवडाभर उपोषण केल्यानंतर तेव्हा सरकारला जाग आले आणि त्यानंतर सरकारने एक मीटिंग घेऊन त्यावेळेस ठरवलं की 15 सप्टेंबरपर्यंत पेसा भरतीच्या सर्वांना नियुक्त देण्यात येतील। पण तसलं काय झालं नाही। परत कोर्टाने तारीख फाडवली, आता तारीख उद्याच दिली, म्हणजे 18 सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे। तरी प्रत्येक वेळेस असंच होते। आता कित्येक 1 वर्ष जवळपास झालं ते तारीखवर तारीख कोर्टात येते। तर एवढा मोठा महामोर्चा काढला आपण त्या दिवशी, तरी न्यूज चॅनलला खूप कमी दाखवण्यात आलं नाही का। प्रत्येकजण बघतो यार आपण महामोर्चात गेलो तो नाही का, तर सर्च करून बघतो यूट्यूबला किंवा बातम्यांना का काहीच दाखवलं नाही त्या दिवशी पण। आणि बऱ्यापैकी ते काही 2 गटांमध्ये भांडणं झालेली, तर तिथं ते त्यांचीच भांडणं दाखवत होते दिवसभर न्यूजला, किरकोळ दाखवलेलं आपली, म्हणजे खूप कमी दाखवलेली। तेव्हा पण आपण मागच्या ब्लॉगमध्ये जेव्हा महामोर्चाचा ब्लॉग टाकलेला बघू शकता तुम्ही, 28 तारखेलाच ब्लॉग टाकलेला आहे, 29 तारखेला ब्लॉग टाकला आहे। त्यावेळेस मी पूर्ण मोर्चा हा कव्हर केलेला प्रयत्न केला, तरी त्यामध्ये सांगितलेलं की आपले न्यूज चॅनल खूप कमी दाखवतात। तर हा पण व्हिडिओ शेअर करा, कारण की आपल्याला पुन्हा एकदा लढाईला तयार राहायचं आहे। पेसा भरतीचंच झालं किंवा अजून दुसरं आपलं आता धनगर समाजाचं आरक्षण आपल्यात देता येईल, त्याच्यावरून पण आता उद्या 18 तारखेला मीटिंग आहे। सर्व आदिवासी नेते, सर्व संघटना वगैरे त्यांची मीटिंग आहे। ती मीटिंग झाल्यानंतर पुढची वाटचाल करण्यात येईल। तरी आजचा व्हिडिओ यासाठीच खास की पुढच्या लढाईला तयार राहा मित्रांनो। आपली आदिवासी एकता जसं मागच्या 28 तारखेला दाखवलेली तशीच आपल्याला आत्ता दाखवायची, तरी त्यासाठी प्रत्येकाने तयार राहा। प्रत्येकाने मागच्या वेळेचा सपोर्ट केला तसा करा आणि आपला व्हिडिओ सर्वांना शेअर करा, जेणेकरून आदिवासी बांधवांना जागरूकता होईल की असं संकट आपल्यासमोर येणार आहे। तरी सरकारने आता जे आर काढणार आहेत सरकार, तरी आपल्याला सरकारविरोधात पुन्हा उभं राहायचं आहे। प्रत्येक वेळेस आदिवासी हा कुठं ना कुठं दाबला जातो, कुठं ना कुठं त्याचा शांतता, आपला आदिवासी बांधवांचा स्वभाव म्हणजे शांत, संयमी असा स्वभाव, जर कुठं ना कुठं त्यांना हे केलं जातं, तरी आपल्याला पुन्हा एकदा लढायचं आहे। तरी हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना। बाकी क्रिएटरला पण सांगतो, क्रिएटरची चॅनल, आपलं चॅनल म्हणजे हिंडप्रिय ब्लॉग असं चॅनल, म्हणजे आपण ब्लॉगिंगचं चॅनल, तरी पण मी आपल्या समाजासाठी जेव्हा पण संकट येईल तेव्हा पण मी व्हिडिओ टाकतो, तुम्ही पण टाका आणि सगळ्यांना सांगा, एवढंच माझं मत आहे। हे काय नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आरक्षणाचा मुद्दा, आपलं आरक्षण धनगर आदिवासी बांधवांना, आदिवासी समाजात त्यांचं हे करण्यासाठी GR काढणार आहे सरकार, तर त्यासाठी पण आपल्याला एकजूट व्हायचं आहे। तर मित्रांनो, सर्वांना एकच सांगणं आहे की समाजासाठी पुन्हा लढायची तयारी ठेवा। मोर्चा निघाला तर मोर्चासाठी सर्वांनी या। आजचा व्हिडिओ खास यासाठीच बनवलेला, तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्रत्येकाला व्हिडिओ पाठवा।